श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्वामी आई या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण जाणून घेणार आहोत की नवरात्राच्या आधी आपल्याला कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या घरात आणायच्या आहेत। आपण नवरात्रामध्ये देवीची सेवा करत असतो, देवीची उपासना करत असतो, मग आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या लागणाऱ्या आहेत या नवरात्रामध्ये। जर तुम्ही वेगळे राहत असाल, सासू सासरे वेगळे राहत आहे, तुम्ही वेगळे राहत आहे, तर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणं गरजेचं आहे। तुम्ही अगोदर कुलदेवीचा टाक घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं आहे। श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करावं लागतं। मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे। आणि श्रीयंत्र आलं म्हणजे तुम्हाला कमळगट्ट्याची माळ घ्यावंच लागते। आणि दुसरा विषय, तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे, जे देवीला जास्तीत जास्त प्रिय आहे। कुंकू घेतलं म्हणजे आपली कुलदेवी आपलं सौभाग्याचं रक्षण करते। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ग्रंथ घ्यायचा आहे दुर्गा सप्तशतीचा। हे बघा, मी तुम्हाला ग्रंथ दाखवत आहे। हा ग्रंथ आहे, याला रोज वाचायचा असतो। नवरात्रामध्ये रोज एक पाठ वाचायचा असतो दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचा। आणि आपल्याला आपल्या कुलदेवीची मनापासून सेवा करायची असते। आणि तुम्हाला मी सांगते ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्यात आधी तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आपली कुलदेवी कोणती आहे। जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुमच्या जवळपास कुठं केंद्र असेल, मठ असेल, तुम्ही तिथं जा। तिथं प्रश्न उत्तरं घेतले जातात। तिथं आपलं कुळ सांगायचं आणि ते आपल्या केंद्रामध्ये जे दादा वगैरे असतात ते सांगतात आपल्याला की आपली कुळाची देवी कोणती आहे, जेणेकरून आपण जी सेवा करतो 9 दिवस नवरात्रामध्ये ती आपली सेवा सफल झाली पाहिजे, देवीपर्यंत पोहोचली पाहिजे। नाहीतर आपण काय करतो, आपण आईला सोडून मावशीची पूजा करायची का, असं असतं ते त्याच्यामुळे आपल्याला आपली कुलदेवी जाणून घेणं ही फार गरजेचं आहे। कारण मी तुम्हाला हे का सांगत आहे, कारण तुम्ही केलेली सेवा, देवीचे पाठ असो, श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन असो, देवीची उपासना असो, देवीची रोज आरती करता, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगते कारण तुम्ही जी केलेली सेवा देवीपर्यंत पोहोचते का। कारण तुम्ही वर्षातून कमीत कमी एक वेळेस तरी आपल्या कुलदेवीला जाऊन कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो। तुम्ही म्हणसाल ताई आता श्राद्ध पक्ष चालू आहे, मग आम्ही ह्या सगळ्या वस्तू केव्हा आणायच्या, कोणाकोणाची शंका असते। तर तुम्ही आता जर देवीचा टाक बनवत असणार तर देवीचा टाक बनवायला टाकून द्या, कारण सोनार तुम्हाला लगेच काही देणार नाही। बनवल्या टाकल्यानंतर 4-5 दिवस तरी लागतात। तुम्ही तो टाक घटस्थापनेच्या दिवशी आणू शकता घरी। श्रीयंत्र जर तुम्हाला घ्यायचं असले, यथाशक्ती आपलं जर घ्यायचं असलं तरच घ्या, नाहीतर असं नाही की श्रीयंत्र नाही म्हणून सेवा नाही करायची, कारण आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही भलेही घटस्थापनाच्या दिवशी घट नका बसवू, तुम्ही अखंड दीप लावत असाल किंवा नाही लावत असणार, पण तुम्हाला असं नाही की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत नाही म्हणून आपण सेवा सोडून द्यायची का। कारण आपल्याला सेवा करणं खूप जास्तीत जास्त गरजेचं आहे। देवीची पाठ आपल्याला रोज 9 दिवस नवरात्रामध्ये वाचायचे असतात। ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, कारण 9 दिवस देवी आपल्या घरी असते आणि जेव्हा देवी माहेरला येते तेव्हा आपली तिची मनापासून, कारण देवी बघत असते ना, माझा भक्त, माझं लेकरू किती माझ्या मनापासून, किती श्रद्धेपासून माझी सेवा करतोय, माझी उपासना करतोय, मग तेव्हा जाऊन आपल्याला तिचे आशीर्वाद प्राप्त होतात। आणि नवरात्रामध्ये मंगल कलश कसा भरायचा याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकणार आहे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।